श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. श्री मनाचे श्लोक भाग 91. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. शुकासारखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुभ्यो नमः. मना, हे मना, कसा आहेस राजा? आनंदात आहेस ना? अरे, आयुष्यातली उतार चढाव असणारच. जे आलं ते जाणार, जे गेलं ते परत येणार. कशाला काळजी करतोस? तू सुखी तर मी सुखी. आमच्यात एक हिंदीमध्ये म्हण आहे, मन चंगा तो कटौती में गंगा. सुंदर गोष्ट आहे त्याची. एक गरीब चांभार होता, चप्पल बनवायचा. तर त्याला लोक म्हणाली, अरे आम्ही चाललोय गंगा स्नानासाठी, चल म्हणे तू पण गंगा स्नानाला. गरीब होता, पण त्याचा एक नियम होता. तो रोज यातला त्याच्या कमाईतला एक पैसा जो गरजू व्यक्ती आहे त्याला द्यायचा. एक पैसा एक आणा जे असेल ते रोज द्यायचा. आणि मनापासून निष्ठेनं काम करायचा, आनंदी असायचा. तर रोज त्याचे मित्र म्हणायचे, चल ना आम्ही चाललोय गंगेला, तू पण चल. मग ते जाऊन आले. परत दुसरा बॅच चाललाय, तू पण चल. तो म्हणायचा एकच. तर त्याच्यात ते जिथं ज्यामध्ये ते चांबडं भिजवतात ना, त्याला पाण्याचा एक मोठा हौद असतो. तर तो म्हणायचा, मन चंगा तो कटौती में गंगा. कटौती म्हणजे ते जे हौद आहे त्याला कटौती म्हणतात. मन चांगलं असेल तर त्या कटौतीमध्ये सुद्धा गंगा येते. आणि मन खराब असेल म्हणा, तू खराब असशील तर प्रत्यक्ष गंगासुद्धा काही करू शकत नाही. किती छान आहे ना. आपलं पण मन चंगा ठेवावं, मन चांगलं ठेवावं. आणि तुझी जबाबदारी आहे मनात, स्वतः चांगलं राहा म्हणजे मी चांगलं होईल. आज समर्थ काल त्यांनी भगवंताला तो कसा कसा आहे, आपण त्याला भेटल्यानंतर कसं ह्या द्वैताचं अद्वैत होतं, आपण कसे आनंदरूप होतो. भगवंत होत नाही आपण. बऱ्याच ठिकाणी द्वैताद्वैतमध्ये हा मेजर सिद्धांताचा फरक आहे. ते म्हणजे आपणच ब्रह्म होतो असं म्हणतात, आपणच भगवान होतो. पण मी एक प्रश्न विचारतो मना तुला. तुला समज गुलाबजामुन खायला खूप आवडत असेल, खूप अतिशय आवडीचा पदार्थ गुलाबजामुन आहे. त्या गुलाबजामुनवर तुझी इतकी श्रद्धा आहे, इतकी भक्ती आहे की एक दिवस तूच गुलाबजामुन होतोस. मग मला सांग, तू जर गुलाबजामुन झालास तर तू कोणाला खाऊन आनंदी होणार? समजतंय का? बघ, आपण इच्छा जरी झाली तरी भगवान व्हायचं नाही. कारण भगवंतावरचं प्रेम हे भगवंतावर व्यक्त करून होतं. आपणच भगवंत झालो तर प्रेम कोणावर व्यक्त करणार? समजतंय का? माझी प्रेयसी मला अत्यंत आवडते आणि एक दिवशी मीच प्रेयसी झालो, मग प्रेम कोणावर करणार? नाही. प्रेयसीच असावी, ती तशीच असावी, मग मी तिच्यावरती सतत प्रेम करत राहावं. ह्याला मजा आहे, नाही का? मग हा द्वैत, हा अद्वैत हे समजावून समर्थ म्हणतात, विदेहीपणे सर्व काया आणि वाली. आपण विदेही होतो आणि ही काया जे खूप दिवसांनी दोन भाऊ कसे भेटतात तसं ही माझं शरीर पण निघून जातं, मी आत्मपणा जागृत होतो. हा कालचा विषय झाला. आज खूप छान वळणावरती येऊन समर्थ सोडणार आहेत आपल्याला. आपण आता शेवटच्या टप्प्यावरती आहोत बरं का. म्हणा, समर्थ म्हणतात 202 वा श्लोक, मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जना संगती धन्य होसी. श्रीराम. निर्वाण समाप्तीकडे येतात समर्थ आणि थोडक्यात महत्त्वाचं काय हे आपल्याला पटकन सांगण्याचा प्रयत्न करतात.
205 श्लोकांच्या मनाच्या श्लोकामध्ये बरंच गंभीर गूढ तत्वज्ञान आहे. हे सगळं कळालं नसेल तरी चालेल मित्रा मना. पण एक लक्षात ठेव, ते आता सांगतायत. काय म्हणतात? मना, गुज रे. गुज म्हणजे गुपित, सिक्रेट. मना गुज रे, तुझ हे प्राप्त झाले. परमात्म्याबद्दलचं रहस्य आतापर्यंत 101 श्लोकापर्यंत सांगितलंय ना. आता तुला हे बौद्धिक ज्ञान मिळालेलं आहे. हाच शास्त्रबोध आहे. प्रत्यक्ष परमात्माचं दर्शन तुला अजून झालेलं नाही. म्हणून त्याचा साक्षात अनुभव घेण्यासाठी अंतःकरणपूर्वक तू सत्स्वरूप असणाऱ्या त्या ज्ञानाचा पुन्हा पुन्हा श्रवण कर. कारण हे सिक्रेट तुला कळलेलं आहे. हे गुज तुझं प्राप्त झाले. एकदा भगवंत तो कसा आहे, तो जसा आहे तसा कळत नाही, तो जसा नाही तसा कळतो. असा समजून घेण्याचा प्रयत्न कर. त्याला तू मूर्तीत पाहिलंस, फोटोत पाहिलास, नामात पाहिलंस तर कदाचित तो लिमिटेड वाटेल तुला. तेवढाच आहे देव, हां मूर्ती एवढाच आहे असं वाटेल. तो तसा नाही आहे. तो तसा नाही, जसा तो वाटत नाही तसा आहे तो. हा इथं कुठं देव आहे असं वाटतं कपाटात, पण कपाटात पण देव आहे. सर्वत्र व्यापकता हीच समजून घ्यायला पाहिजे. हे सिक्रेट तुला कळतंय. तो आनंद स्वरूप आहे आणि त्याला प्राप्त केलं पाहिजे. हे सिक्रेट तुला कळतंय. त्याला प्राप्त करण्यासाठी भक्ती हा एकमेव पर्याय आहे. हे सिक्रेट तुला कळतंय. आणि भक्तीसाठी त्याचं अखंड पूर्ण श्रद्धेने नामस्मरण केलं पाहिजे. हे सिक्रेट तुला कळतंय. नामावर श्रद्धा वाढवायची असेल तर सत्संग करावा लागतो, हेही सिक्रेट तुला कळतंय. आणि या 84 लाखातून सुटायचं असेल तर त्याच्या कृपेशिवाय चालत नाही, हेही सिक्रेट तुला कळतंय. आहा, आता आपण सिक्रेट कॅरियर आहोत म्हणा. आपल्याकडे हे सगळे सूत्र, ही सगळे सिक्रेट, सिक्रेट म्हणजे गूढ गुप्त ज्ञान आपल्याकडं आहे. आता हे ज्ञान सोडायचं नाही. हे जन्मजन्मांतरीच्या अनेक जन्माच्या कृपेनं आपल्याला हे ज्ञान मिळतं. तोपर्यंत कोणाला माहितीच नाही. सगळ्या मायेनी लोकांनी तुम्हाला वेगवेगळ्या देवांमध्ये वेगवेगळ्या नावा कथा त्याच्या वेगवेगळ्या लीलामध्ये अडकवून ठेवलंय. शुक्रवाराला अंबाबाई, शनिवाराला मारुती, याच्यामध्ये अडकवून ठेवलंय. आता आपण जे सिक्रेट आहोत की नाही, कोणाला सांगायचं नाही. शांतपणे समजायचं ते सगळे एकच आहेत. त्या सगळ्यांची ताकद एकच आहे. त्या सगळ्यांचं जे मूल रूप आहे, ज्याला आपण श्रीहरी म्हणतो, तो सुप्रीम आहे. आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठा आहे. पण त्याला खूप सुंदर मन आहे, कृपाळू मायाळू आहे. आपण थोडंसं प्रेम केलं तर तो खूप प्रेम करतो. हे कळलं ना मित्रा तुला? आता शहाणा हो. मग परी अंतरी पाहिजे यत्न केले. बरं, जे आता कळलं ते अंतरी प्रयत्न केले पाहिजेत. अंतरी म्हणजे आतमधून, यत्न म्हणजे प्रयत्न केले पाहिजेत. हां, आता सगळं कळलं बरं का, मला सगळं कळलं, येस येस सगळं कळलंय असं म्हणायचं आणि परत आहे ये रे माझ्या मागल्या असं झालं तर काय उपयोग? जे कळलंय ते इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, तसं वागलं पाहिजे, यत्न प्रयत्न केला पाहिजे तसं होण्याचा. तर हां, मला माहिती आहे त्या गुप्त जो द्वार आहे ते कसं उघडायचं, आतमध्ये खजिना कसा काढायचा, सगळं मला माहिती आहे. अरे माहितीचा उपयोग करून घे ना मित्रा. जा ते दिव्य द्वार उघड आणि ते गुप्तधनाचा उपभोग घे. हे गुप्त ज्ञानाचा उपभोग घे. यासाठी काय केलं पाहिजे? सदा श्रवणे पाविजे निश्चयासी. यासाठी तू सतत श्रवण कर. श्रवण या शब्दाला आपण फक्त ऐकणे असं न मानता एखादी वस्तू ऐकणे, त्यावर चिंतन करणे, त्यावर मनन करणे, त्यातलं सारासार विचार घेणे, तसे आपल्या शरीराला इन्स्ट्रक्शन देणे आणि तसं वागणे म्हणजे श्रवण. तुला गोष्ट सांगतो, श्रवणावरती तुला एक छान गोष्ट सांगतो. एकदा अकबर बादशाहकडे मजेदार किस्सा. एक माणूस आला, मूर्तिकार होता. त्याच्याकडे 3 समान मूर्त्या होत्या, सेम टू सेम दिसणाऱ्या मूर्त्या होत्या, सुंदर मूर्त्या होत्या. तो म्हणाला की या 3ही मूर्तीमध्ये हे राजा श्रेष्ठ मूर्ती कोणती ही मला सांग. राजाने परीक्षा करून बघितली, सगळ्या मूर्ती समान होत्या. वजन समान होतं, त्याचा धातू समान होता, दिसायला स्माइलिंग, हात एकदम डिट्टो, एक सेम टू सेम. म्हणा ह्याच्यात उत्तम मूर्ती कशी शोधायची? दरबाऱ्यांना सांगितलं, प्रत्येकाने आले, कोणाला काही कळलंच नाही. त्यातल्या एकट्या दुकट्यांनी उगाच आपला तुक्का मारला.
त्यांनी विचारलं का, सिद्ध करून सांगा हे उत्तम काय. मग ते सांगता आलं नाही. मग शेवटी म्हणले हारले हारले, अकबर बादशाह हारले, मला आता मला सन्मान द्या, मान द्या. अकबर बादशाह म्हटलं थांबा, आमच्याकडे अजून एक आयटम आहे, ते भारी आहे, थांबा तो येऊ दे. बिरबल आला, काय प्रॉब्लेम आहे, ह्या 3 मूर्त्यांपैकी श्रेष्ठ मूर्ती कोणती सांगा. बिरबलनी निरखून पाहिलं, निरखून पाहिलं, नीट पाहिलं, पाहिलं मूर्त्या सुंदर होत्या, समान होत्या, सर्व ते उत्तम होतं. पण त्या मूर्त्याला कानाकडे भोकं होती आणि तोंडाकडे भोक होतं. कान आणि तोंडाची भोकं होती. हे भोक कसाला आहे, ठीक आहे. त्यांनी एक तार घेतली, एका मूर्तीच्या कानात घातली, ठीक आहे, ओके. दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, ओके. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. म्हणला ही मूर्ती श्रेष्ठ. राजा आणि तो माणूस अवाक झाले. म्हणले अंदाज मारला असेल, मग सांग म्हणे, हाऊ प्रूव्ह इट, ही मूर्ती श्रेष्ठ का. तर म्हणला सिंपल आहे म्हणे, काय मोठं आहे, हो. ह्या पहिल्या मूर्तीच्या कानात मी हे तार घातली, तर इथून तार घातली, तिकडच्या कानातून बाहेर पडली. बर मग ही माणसं म्हणजे कोण, जे या कानातून ऐकतात त्या कानातून सोडून देतात, ही एकदम कनिष्ठ. दुसरी बघा म्हणे, दुसऱ्याच्या कानात घातली, ती तोंडावाटे बाहेर पडली, तोंडाच्या भोगातून. म्हणजे काय, ह्या लोकांनी हे मध्यम, म्हणजे हे ऐकतात आणि जे ऐकतात ते इतरांपुढे सांगून टाकतात, हे मध्यम. राज्य करणाऱ्यांसाठी असली माणसं चालत नाहीत, बरोबर. तिसरी जी आहे, ही मी कानात घातली, कुठं काडी गेली कळलंच नाही, आत पोटात गेली. दुसऱ्या कानात घातली, ती सुद्धा पोटात गेली, दुसऱ्या कानातून पण आली नाही आणि मुखातून पण आली नाही. ही माणसं श्रेष्ठ म्हणाला. जे ऐकलं ते पोटात गेलं पाहिजे, त्याचं मंथन व्हायला पाहिजे, हा श्रेष्ठ. सगळा दरबार साधो साधो म्हणून टाळ्या वाजवल्या बिरबलासाठी. काय कळलं, या कानातून ऐकलं, छान सांगितलं ना मयूरनी, असं म्हणून उपयोग नाही, ते पोटात गेलं पाहिजे, असं श्रवण पाहिजे. सदा श्रवणे पाविजे निश्चयासे, निश्चयाने पक्का ठरवून ऐकलं पाहिजे. मग ऐकलं पाहिजे, ऐकायला भारी वाटतं, मयूर छान बोलतो तसा, पण आचरणाला थोडीशी गडबड आहे. ओके, यासाठी काय केलं पाहिजे, धरी सज्जना संगती, धरी सज्जना संगती धन्य होसी. यासाठी सज्जनांची संगत कर. विचार कर, ज्या घरामध्ये रोज निषिद्ध पदार्थ तयार होतात, दारू पितात, मटण मांस खातात, या घरामध्ये तू 8-15 दिवस राहिल्यानंतर ऑटोमॅटिक तुला खाण्याची इच्छा होते, कारण तेच वातावरण आहे, सतत तेच सुरू आहे. तू पक्का नॉन व्हेजिटेरियन माणूस आहे समज, आणि समजा सगळे तुझ्या ज्या घरात गेल्या सगळी शाकाहारी आहेत, शुद्ध छान राहतात, तर तू ऑटोमॅटिक शाकाहाराकडे वळतोस. याला संगतीचा परिणाम म्हणतात. अरे मला सांग, प्रल्हादासारखा असुर योनीतला, असुर म्हणजे माणसापेक्षाही खालची जात, बरं का, हे असुर आहेत, दुष्ट आहेत, नीच आहेत, उपद्रवी आहेत. हिरण्यकशिपू सारखा महाभगवद्वेषीचा मुलगा प्रल्हाद, हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद भगवंताचा भक्त होतो, तो पण किती पराकोटीचा. एक आगळं वेगळं विचित्र रूप भगवंताला धारण करून पृथ्वीवर यावं लागतं. अरे क्या बात आहे. कशामुळं, प्रल्हाद जेव्हा आपल्या आई कयाधूच्या पोटात होता, त्यावेळेला हिरण्यकशिपू तपस्येला गेला. इंद्राला वाटलं की हीच संधी आहे, जाऊन हा गर्भ मारून टाकावा. हिरण्यकशिपू उपद्रवी, त्याचा मुलगा डबल उपद्रवी होईल, म्हणून मारून टाकावा. पण नारद मुनींनी ते रोखलं, म्हणजे वेड्यासारखं करू नकोस, परस्त्री माते समान आहे, आणि तू अशा प्रेग्नेंट असणाऱ्या स्त्रीला हात धरून फडफडत नेतोस, लाज वाटत नाही, देवेंद्र आहेस तू, चल सोड म्हणाले. देवर्षी आहेत, सोडलं. पण याचा गर्भ उपद्रवी होईल म्हणे इंद्र. नारद म्हणाले, कसं कळलं तुला, तो उपद्रव देऊ दे, मग मार ना त्याला, तोपर्यंत यू हॅव नो राईट, चल चालता हो म्हणाले. देवेंद्र हताश होऊन निघून गेले. कयाधूनं काय करावं, भीती होती तिच्या पोटात, तिच्या मनात, पोटातल्या बाळाबद्दल. नारद मुनी तिला घेऊन गेले, आपल्या आश्रमात ठेवलं. कयाधू खाऊन पिऊन मस्त आपल्या बापाच्या घरी चैनी करतात तशी मस्त माहेरपण भोगत होती. पण बाळावरती जे संस्कार होत होते सज्जनांच्या संगतीमुळे, आता नारद मुनींच्या आश्रमात काय असणार, भगवत नाम, भगवत कथा, भगवत पारायण, प्रवचन, कीर्तन, तत्वज्ञान, हे ज्ञान, ते यज्ञ, ती पूजा, हे सतत संस्कार झाल्यामुळे भक्तराज प्रल्हाद घडला. बीज चुकीचं, भूमी चुकीची,
भूमी वाईट, बीज वाईट, वृत्ती वाईट, आसपासची मुलं बाळ वाईट, तरी सुद्धा हा श्रेष्ठ वज्रासारखा दिव्य सूर्यासारखा प्रकाशमान भक्त निर्माण झाला क्षणाच्या सत्संगाने आणि सत्संगातील श्रवणाने. म्हणून नवविधा भक्तीमध्ये प्रल्हादराजच सांगतात, श्रवणम कीर्तनम विष्णू. पहिली गोष्ट ऐकत जा. कोणाचं ऐकत जा? सज्जनांचं ऐकत जा. आणि सज्जनांचं ऐकता ऐकता त्यांच्याबरोबर राहत जा. मराठी लोकांच्या घरात जर करता जन्मलास तर आपोआप मराठी येते. कोणी शिकवावी लागत नाही, कारण सगळेच मराठी बोलतात. त्या संगतीत राहून तू मराठी होऊन जातोस. किती सुंदर आहे व्याख्या. असंच तुला जर भगवत धामात जायचं असेल, तुला जर पुण्याला जायचं असेल, तर तू काय करावंस? बेंगलूरला जाणाऱ्या माणसांबरोबर राहून काहीही उपयोग होणार नाही. ते तुला बळजबरीनं प्रेमानं इन्फ्लुएन्स करून काहीतरी गंडून फसून बेंगलूरला घेऊन जाणार तुला. तुला बसस्टँडवरती पुण्याच्या बसस्टॉपकडे उभारलास तर इच्छा असो नसो तुला ते घेऊन जातील पुण्याला. तुला जायचं आहे पुण्याला. लक्षात आलं? म्हणून सज्जनांची महती खूप आहे. मी आता बऱ्याच गोष्टी मी आता विचार करतोय की यातल्या कित्येक गोष्टी तुला सांगितलेल्या आहेत मी. म्हणून सज्जनांची सत्संगाचं कधी कास सोडू नकोस. पुढे 203 श्लोकमध्ये भगवान म्हणतात, मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. श्रीराम. काय चॅलेंज करतात बघ समर्थ. काय तुला सिक्रेट मंत्र देत आहेत. शेवटी शेवटी सांगतात बघ. शेवटी काय म्हटले? जनी साधने वीण सन्मार्ग लागे. तुला समजा अगदीच तेवढं उपासना, ते व्रतवैकल्य, जपजाप्य, पूजापाठ, कर्मकांड, तीर्थयात्रा ह्याहून त्याहून करता येत नसेल, त्यात कमी जरी पडलास तरी तुला मोक्ष लागू शकतो सज्जनाच्या संगतीने. किती महत्व सांगितले बघ. मना सर्वही संग सोडून द्यावा. बरं, संग सोडून द्यावा इथं अर्थ काय घ्यावा माहितीये? तुला जे जे आवडतं, जे मायेतले लोक आहेत, मायेतली तत्व आहेत, विषय आहेत, त्यांचा हळूहळू त्याग कर. हळूहळू. बरं, सोडून द्यावा म्हणजे त्याला एका क्षणात सोडून द्यायचं असं नसतं. समर्थांनी नेहमी सांगितलंय, संसार करावा नेटका. व्यवस्थित त्यांच्याशी बोलणं, खाणं पिणं, चांगलं राहावं, खावं प्यावं, गावं, सगळं ओके, पण त्यात जीव अडकवून ठेवू नये याची प्रॅक्टिस करावी. कारण हे सांगणं सोपं आहे, वागणं कठीण आहे. कळतंय का मला? खूप छान समर्थांचं नामस्मरणाबद्दल एक खूप छान विषय येतो त्यांचा. बहुतेक सांगितली मी गोष्ट. त्यांचा गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक माळी यायचा रोज, आणि सगळे म्हणायचे, महाराज खूप श्रद्धावान, प्रामाणिक, मायाळू असा माळी आहे, पण नामस्मरण करत नाही. महाराजांनी बोलवलं गोंदवलेकर महाराजांनी, का रे नाम का घेत नाहीस? माळी म्हटले, वा नाही वेळ मिळत. सकाळ धरणं नुसतं पाणी घालायचं, फुलं काढायची, त्याचं माळ करायचं, ते सगळी गावात वाटायची, दुपार धरणं यायचं, परत ठेवायचं, परत या शेतात जाऊन मशागत करायची, वेळ मिळत नाही. महाराज म्हटले, बरोबर आहे तुझं, बिझी आहेस खूप. बरं म्हणे, आंघोळ करतोस का रोज? हो तर धनी, असं कसं रोज आंघोळ करतोय ना? करतोस ना. आंघोळ करताना तोंडाने काय करतोस? तोंडाने काय नाही करत. हा, असं कर. पहिला तांब्या डोक्यावर पडला की राम 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 म्हणायचं. श्रीराम जय राम जय जय म्हणायचं. अंग पुसून कपडे घालून जेवायला बसेपर्यंत म्हणू शकशील? निष्ठावान होता माळी. ओके म्हटलं, डन, वचन दिलं, आजपासून पहिला तांब्या डोक्यावर पडल्याबरोबर राम राम. पण अंग पुसून कामाला लागलं की मग काय, तोंडात राम येईल हो. तुम्ही म्हटल्या म्हणून की सगळी लोक करतात तसं काय करू शकत नाही. तसं करू शकतो मी, पण माझी इच्छा नाही. मनापासून, अंतःकरणापासून रामनाम मी घेऊ शकतो. झालं, ठरलं. कित्येक वर्ष हे चाललं, अखंड नाम सुरू होता त्याचा. आणि मग त्याचा एक दिवस अंतकाळाला, म्हातारा होता, मरायला लागला. सगळे म्हणले, महाराज आपल्या माळी मामा आता मरायला लागलाय, पण कितीही सांगितलं की राम नाम घेईना. महाराज म्हणले, एवढा चांगला सात्विक माणूस, त्याला सद्गती मिळालीच पाहिजे. पळत धावत त्याच्याकडे गेले. म्हणले, माळी का रे रामनाम का घेत नाहीस? तर तो जर्जर झालेला, मरायला टेकलेला म्हणाला, तो डोक्यावरती तांब्या घाला, पाणी घाला. हा, काय अनुसंधान आहे. पाणी डोक्यावर पडलं तर नाव घेणार मी. पाणी डोक्यावर पडलं तर नाव घेणार. समर्थ म्हणाले, आणि ह्या त्याला म्हणे अंगणात घ्या. त्याला अंगणात घेतलं, डोक्यावर पाणी घातल्यावर राम श्रीराम म्हणत देह ठेवला.
गोंदवलेकर महाराजांनी त्याला इतकं कडकडून मिठी मारली, नमस्कार केला. आहा, राम नाम अंतःकरणपूर्वक घेत मेलास रे महाराजा. किती नशिबवान असशील. कशामुळे? सज्जनांची धरावी अति आदरे. सज्जनांबरोबर राहा, तेच तुला उद्धार करतील. एक छान गोष्ट आठवते मला, संपायला लागल्या आता म्हणून थोडक्यात सांगतो. अमेरिकेमध्ये कदाचित सत्यघटना असावी, माहीत नाही, पण वाचनात आहे माझ्या, जुनी गोष्ट आहे, हे व्हॉट्सअपमधलं नाही. एक माणूस होता आणि तो कुठल्या तरी त्याला दुर्धर आजार झाला होता आणि डॉक्टर म्हणत होते की ह्याला इच्छाशक्ती कमी पडते, औषधोपचार करतोय पण जगण्याची उमेदच नाही त्याला. वय झालं आहे, बायको मेली आहे, असा रोग झाला आहे, तर औषधाला रिस्पॉन्ड करत नाही, तो आता कधीही मरू शकेल. काय करावं? तर तिथे नॉर्मल लोकांमध्ये ते मरणारी लोकांना ठेवत नाहीत, ते एका वेगळी रूम असते, दुःखद काळवंडलेली अशी, तर तिथं त्याला ठेवलं. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की तिथे ऑलरेडी एक माणूस होता आणि तो सुद्धा असा मरणाची वाट बघून बसला होता आणि त्याच्या जवळ एक खिडकी होती. बहुतेक मी गोष्ट सांगितली असावी, माहीत नाही. खिडकी होती. तर हा असा पडून होता, कधी एकदा मरण येतं आहे. काही विचित्र अवस्था आहे बघा. फक्त आकाशात बघत बसलेला, त्या सिलिंगला बघत बसलाय. शेजारचा माणूस म्हणाला, काय नवीन ॲडमिशन? म्हटलं हो. काय झालं? काही नाही, आता मरायचं आहे फक्त, बस, बाकी काही नाही. अरे कशाला मरायच्या चिंता करतोस मित्रा? काय? बघ, हे बघ, हे खिडकीत दिसतंय का तुला? अरे किती सुंदर तळं आहे बघ, त्या तळ्यातली उमललेली कमळं बघ. आहा, त्याच्या आसपास फिरणारी ती बदकं बघ की. अरे ते सोड, बाजूला बघ, तिथे मुलं किती छान खेळायला लागलेत. तुझा नातू असाच असेल ना रे? बघ किती छान खेळतोय. अरे वा, ते बघ प्रेमी जोडपं. तुझी पण बायको आणि तू असाच फिरायचा ना रे? किती छान आहे बघ ते जोडपं. ते बघ, ते बघ, ते मित्र मित्र किती दंगा पार्टी करतायत. तू केली असशील ना रे कधीतरी पार्टी अशी? हे सगळं तो म्हणत होता माणूस खिडकीजवळचा. आणि हा ऐकून सगळं, होई की रे, माझा पण नातू असाच आहे. बायको गेली पण आठवणी किती सुंदर आहेत बायकोच्या, आणि माझे मित्र आहेत काही अजून. मग तो पण त्यात रममाण होऊ लागला. मजा अशी झाली, रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो खिडकीजवळचा माणूस त्यानं रोज लाईव्ह कमेंट्री सांगावी, आता तिथं काय चाललंय. मग पुकळाचा फुगा कसा उडाला, मग मुलगा कसा धडपडून पडला, मग ते प्रेमी उभं कसं भांडायला लागलंय, हे रोज काहीतरी त्याचं चाललेलं असायचं कमेंट्री. आणि हा अगदी श्रद्धेनं कधी एकदा सकाळ होते आणि मी ते ऐकेन असं त्याला वाटायचं. मग आता त्या माणूस जो होता, जो मरायला टेकला होता, त्याच्या मनात आता जगण्याची उर्मी यायला लागली. तो औषधाला रिस्पॉन्ड करू लागला, पथ्य पाणी पाळू लागला, जेवण करू लागला व्यवस्थित, सलाईन घेऊन डॉक्टरांना बोलून बोलून, अहो मला ते द्या, कारण मला ते ऐकायचं आहे आजचं निरूपण त्याचं. आणि मग रोज चाललंय त्यांचं मस्त. आणि एक दिवशी अचानक तो जो खिडकीजवळचा माणूस होता तो मेला. यानं आता बरंच ह्याला गुण येत होता, आता याला वॉर्डातून शिफ्ट करणार होते रिकव्हरिंग म्हणून. पण हा म्हटला, नाही नाही नाही, मला इथंच राहायचं आहे. म्हणला मी चेंज करून तिथं जाऊन मरेन मी, मला ते खिडकीचं निरोध ऐकायचं आहे. पण आता तो सांगणारा मेला. म्हटलं माझी एक विनंती आहे, म्हटला जो जिवंत होता तो, मला ते खिडकीजवळचा बेड देणार, मी पण रोज ते पाहू इच्छितो आणि माझा जुना जन्म जगू इच्छितो. शिला उचललं आणि शिफ्ट करण्यात आलं तिथे. शिफ्ट केल्यानंतर त्याने आनंदाने खिडकीतून पाहिलं आणि त्याला धक्काच बसला, धडधडू लागलं. म्हणजे तिथे एक मस्तपैकी मोठी भिंत आहे, काही नाही त्याच्यावरती, शेवाळलेली घाणेरडी भिंत होती तिथे. म्हटलं भिंत, मग एवढा रोज सांगायचा की हा मला हे वगैरे. तर तो त्यांनी बोलवलं त्या नर्सला, म्हणे नर्स, अहो इथं तलाव होता आणि त्यात भरपूर काय काय गमती जमती असायच्या, तो माणूस मला रोज सांगायचा तिकडं काय काय चाललंय. सिस्टरला अगदी डोळ्यात पाणी आणून सांगितलं, अरे काय म्हणतोस तू, तो कसा सांगेल, अरे तो तर जन्मांध होता, आंधळा होता, तो तुला काय बघून सांगेल, पण चांगला होता रे, असं म्हणून तो निघून गेली नर्स. ह्याच्या छातीत चर्र झाला, अर्र म्हणलं, काय आंधळा माणूस मला रोज खोटी कल्पना करून सांगायचा आणि मला जगण्याची उमेद दिली त्यांनी. आहा, काय त्याला ते फील झालं असेल. तो इतका त्या एका मित्राच्या त्या मोठ्या त्यागासाठी स्वतःही मरतोय, मरता मरता त्यांनी इतका चांगला त्याला एक म्हणून सज्जन होता तो, त्या सज्जनाची कास धरली आणि त्याचं महादुःख भंगलं. तो त्याच्यानंतर जगला, चांगला रिकवर झाला, मोठा झाला आणि त्याने एक प्रॉपर इन्स्टिट्यूशन सुरू केली पॉझिटिव्ह थिंकिंगची. लोकांना तो आता धडे देऊ लागला त्या एका माणसामुळे. कशामुळे झालं ते? अति आदरे सज्जनाचा संग धरावा, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने विण सन्मार्ग लागे. इथे काय झालं,
ह्या माणसाचा जसा उद्धार झाला तसा आपलाही होतो. कदाचित आमची साधना कमी पडली तरी सुद्धा चालतं. हा गुरु आहे ना, गुरु काय करतो? हो, आमच्या शाळेचा पोरगा आहे हो, असं ते थोडे ॲडजस्ट करा. 34 पडले ते एखादा मार्क ग्रेस देऊन पास करा. असा तो विनंती करतो. कमी पडतोय आम्ही, पण तो विनंती करतो आणि भगवान त्याचं ऐकतात, कारण तो त्याचा लाडका पुत्र आहे भगवंताचा. कळतंय? चांगले सज्जन, चांगला गुरु शोधा, जो स्वतःचंही कल्याण करेल आणि तुमचंही कल्याण करेल. किती सुंदर आहे म्हणा, नाही का? समर्थ आता संपदा आपल्याला थोडक्यात शॉर्टकट सांगतायत. हे श्रद्धेनं ऐकायचं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जे ऐकलं त्याचं मनन करायचं, चिंतन करायचं. ओके? नामस्मरण सोडू नको. जगत कल्याणाची प्रार्थना करत आजचा विषय संपूया. सियावर रामचंद्र की जय.